नमस्कार मंडळी, मी आहे कोकणी आनंद आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता मी आहे अलिबागमध्ये आणि त्या ठिकाणी मी जी भाजी लावली आहे, काही म्हणजे आपल्याला कोकणामध्ये आपण भाजी लावतो की पडवळ, शिराळी, दोडकी, चवळी वगैरे, त्याचप्रमाणे मी इथे पण लावले. बघूया कितपत कशी झाली, चांगली तुम्हाला दाखवतो. यावर्षी लेट झाले थोडी, पण छान झाले. चला दाखवूया. आपल्या गावाला चवळीची भाजी असते, जी लांब चवळी असते हिरव्या कलरची. ते बघा, हे मी असे हे लावले जुलैमध्येच, जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये लावले. पण छान झाले, कारण यावर्षी पाऊस लवकर होता, त्याच्यामुळे मेमध्ये मला करता आले नाही. मी गावाला गेलो होतो रत्नागिरीला. आणि ही चवळी आहे सर्व, खूप छान गेली. ही झिटं लावली आहेत त्याला बांबूचे, तर अजून लावायचे आहेत, कारण हे अजून पसरणार आहे. आणि हे आहे सुरण, आम्ही म्हणतो कोकणामध्ये. राजापूरला आम्ही सुरण म्हणतो. ते याची पण पाण्याची भाजी होते, कडधान्यावडा, ते पण आम्ही केले, ते पण आहे. आणि हे मी भेंडे केले तिकडे मस्त. हे गावठी भेंडे आहेत, व्हाईट कलरचे. ते अलिबागला असतात जास्त. हे बघा. आणि हा इथे बघा एक भेंडा आहे, पहिलाच आला, मी अजून काढला नाही. छान आहे, मी त्याला बियाला ठेवणार आहे, कारण याचं बी ना कुठे मिळत नाही. आणि हा आहे माझा भाजीचा मांडव. तिकडे मांडव करायची ना पद्धत वेगळी आहे. बघा, हे कशी, ते आपल्याकडे बांबू असतात त्याच्यावर करून निगडीच्या जिटा वगैरे टाकतात आणि करतात. इकडे कसं तसं नाही करत, इकडे अशा रस्सी बांधतात, तंगूस असतात. तीच मी पद्धत वापरली. छान आहे, वरती वजन जास्त नाही होत. आणि ही सर्व माझी आली आहे तिकडे. याच्यामुळे भोपळा आहे, भोपळ्याची पाने. इथे पण भोपळा आहे, प्लस ही काकडी पण आहे. आणि नक्की सांगायच्यामध्ये मी इथं कशा ठेवते, खाली पडवळसाठी. आज मला इथे पडवळ बघायचे किती वरती गेले ते. हे माझे 2 वेळा मी इथे बीज टाकलेलं, माझं गेलं होतं, खराब झालं होतं. आणि आता बघा, एक मीटरपर्यंत वाढले. सर्वात लास्ट होणार आहे. याच्या बाजूला आहे काकडी. खूप आता ती मांडावरती जाईल आणि मग सुरुवात. तशी इथे पण हे पडवळ आहे, करेला आहे. ही कारली पण हायब्रिड आहेत, म्हणजे फटाफट वरती जातात. आता एक 15 दिवसामध्ये सर्व मांडव पसरणार आणि खूप हिरवं गार असं होणार. आम्ही धरायला लगेच सुरुवात. इथे पण भोपळा आहे बघा, आणि त्याच्या बाजूला करेला. हा इथे भोपळा आहे बघा, भोपळा या साईडला. आणि ही आपली जे गोल दोडके असतात ना, त्याला 5-5, 6-7 पोते म्हणतात त्याला इकडे, ते आहे. आणि हा आहे लांब शिरावाला तो, त्याचा हे पण मांडावर गेले, आता सुरुवात होईल त्याची. आणि घोसाळी म्हणजे आपल्या गावाला पारवशी म्हणतात रत्नागिरीला, तर ती ही घोसाळी आहे. ती बघा, ही फटाफट सर्वात पहिल्याच हीच धरतात लगेच. अशी एकंदरीत भरपूर आली केलेली आहेत मी, जवळजवळ 16-17 आली आहेत. हा आहे दुधी. आपण आता 2 दिवसात मांडावरती झाले होते. हे सर्व भोपळा, म्हणजे टोटल आपली भाजी असते ना, ती मी इथे करतो भाजी. छान अशी 16 आली आहेत मला. हे मांडावरती गेल्यावर खूप, ते दाखवेन मी तुम्हाला, खूप छान होतं. आणि इथे माझ्याकडे मी थोडेसे भेंडे टाकले, थोडे घट्ट झालेत, पण ते होतील अजून पुढे. चला बघूया. आता आपण त्याच्याच बाजूला, मांडवाच्या बाजूलाच आलो. हा इथे मी तुम्हाला माझा मांडव दाखला, त्याच्या बाजूलाच इकडे हे चवली परत केले मी इकडे अजून. म्हणजे कसं मागोमाग करायची, म्हणजे ती संपली की थोडी त्याच्या बाजूला ही पण चालू होणार. हे बघा, त्याला फुलं यायला सुरुवात झाली. बघा ना, हे लगेच धरणार, पण ह्याला फवारणी करायला लागते. पण हे टोटली ऑर्गॅनिक आहे. इथे मी युरिया किंवा दुसरं काही वापरत नाही. इथे मी जो झाडाचा पालापाचोला वगैरे असतो ना, तो मी जमा करून एका खड्ड्यामध्ये टाकतो, आणि त्याचं खत झालं ना सेंद्रिय, की मी ते टाकतो. त्याच्यावरही सर्व झाडं होतात माझे. आणि हे आहेत घेवडा. आता हे 1-1.5 महिन्यामध्ये होणार. हे हायब्रिड आहेत, फटाफट होतं तिकडे. आणि त्याला पण मी सर्व सेंद्रिय खतच टाकतो, त्याच्यामुळे छान होतं आणि आपल्याला ऑर्गॅनिक खायला भेटतं. अजून आपल्याला मी छोटासा एक प्रयत्न केला इथे, की
काहीतरी करूया, मला आवड आहे सर्व करायची. तर ही आपली तूर आहे, गावी तुरी म्हणतो आपण, इथे तूर म्हणतात, गावाला आपल्या रत्नागिरी आमच्या तुरी म्हणतात. आम्ही ते मळ्यामध्ये भरपूर करायचे. आता काही लोकांनी शेती वगैरे सर्व सोडली आहे, त्याच्यामुळे आता कोण करत नाही. हे बघा, मला जवळजवळ 10-1 किलो तरी माझी तुरी होतात, आणि ती डाळ मला होते 10 किलो. मला तेवढी बस होते, 10 किलो डाळ. बाकी राहिली तर आपल्या दुकानातून आणायची. बघा, या तुरी आहेत ना, आता मोठ्या होणार, 1 महिन्याभरामध्ये इथून चालता येणार नाही असे या तुरी आहेत. याच्या पुढे अजून केलं आहे, हे माझे दुसरे भेंडे आहेत ह्या साईडला. हे बघा, हे मी सुरुवातीला लावले होते जूनच्या मध्ये, तर हे थोडेसे मोठे झाले. हे बघा, हे ना, याची झाडं बघा खाली छोटी आहेत, ही बघा मोठी झाली आहेत. यस. आणि दाखवायचं म्हणजे माझे भेंडे खायला आला आहे खेकडा. हे अलिबागला भरपूर भेटतात. हे बघा पण तो आता भेंडे मोठे झाले नाही खात, पण ते छोटे असले ना त्याचे तुकडे पडतात. आणि ही मी हळद आणले राजापूरवरून आमच्या. हे बघा, छान झाले, छान झाले. किती होते बघूया. गेल्या वर्षी माझी हळद फुकट गेली, कारण मला ती बरोबर करता आली नाही. कारण ही जागा कशी पाण्याची भरपूर आहे, आणि हळदीला लागते उंच जागा, आणि नरम ही लागते, भुसभुशीत जागा लागते. तर ही जागा मी आता निवडली आहे शोधून. एका जागी थोडीशी जागा भेटली अशी उंचावरती, कारण इथे पाणी पाणथळ जमीन आहे सर्व. इथे छान होईल. आता मस्त झालं, मग त्याचे पाण्याचे वगैरे पातळी वगैरे बनवायला मस्त होतात. आणि हा आहे आमचा आंबाडा. आपल्या गावाला आंबाडे आता कमी झालेत. बघा, हे आंबाड्याचे झाड आहे. तुम्हाला फळं दिसतात का मला माहिती नाही, पण त्या आंबाड्याची फळं लागलेली आहेत वरती. आता ही साईड मी तोडली आहे, कारण म्हणजे फांद्या थोडेसे उडवले आहेत, कारण भाजीमध्ये येतात, पण झाड तोडायचं नाही आहे असं आहे. तर हा आसाण्याचं झाड आहे, कारण हा इथे मी तोडला तर प्रॉब्लेम, मला झाड तोडूसं वाटत नाही, पण मी जेवढं फांदे छाटता येतील तेवढे छाटून घेतो. आणि हा असा निसर्ग आहे, खूप छान आहे. ही भाजी माझी सुरुवात झाली धरायला, की तुम्हाला याचा व्हिडिओ नंतर मी टाकणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.